मैदा, कॉर्नफ्लॉवर पीठ, अद्रक लसूण पेस्ट करून मस्तपैकी पनीरला कोट करून घ्यायचं. फर्स्ट स्टेप, तेलात आपले पनीर फ्राय करून घ्यायचं. पनीरचा जो कोट आहे तो फ्राय करून घ्यायचा. आहे त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर पीठ 1 चम्मच घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं. इकडे ऑनियन्स, टोमॅटो, शिमला मिरचीच्या बिया काढून टाकायच्या. अद्रक लसूण हे पहिले फ्राय करून घ्यायचं. त्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, सोया सॉस, रेड चिली, चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडचं शेजवान चटणी असेल तर ती टाकायची. चिली सॉस, सोया सॉस सगळं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण जे 1 चम्मच पनीरचे तुकडे मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे आणि मस्तपैकी आपली पनीर चिली तयार करून घ्यायची. पनीरचा कोट बनवताना तुम्ही त्यात रेड चिली पावडर पण टाकू शकता, काळी मिरी टाकू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे आपली पनीर चिली तयार झाली आहे. कोथिंबीर पण टाकू शकता. मी वरून कांद्याची पाती टाकू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी कोथिंबीर टाकलेली आहे. अशा प्रकारे आपल्या पनीर चिलीला एक